रुपेश घरत, वसीफ राउत और दीपक वेड़गा, इनसे विनंती रहेगी कि वो आपको आना है, यहाँ पर आपको आना है। वसीफ राउत, दीपक वेड़गा और रुपेश घरत। और टू ओलिया दलवी आपल्या हस्ते हे तिन्ही पंचांचा मान सन्मान करायचा आहे। या आपण वसीफजी राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया। त्यानंतर रुपेशजी घरत यांना विनंती करेन या आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। आपलं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आहे। त्यानंतर दीपक वेडगा यांना विनंती करेन, रवी पाडेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ त्यांनी खूप चांगली पंचांची भूमिका केली, त्याबद्दल आपला मनपूर्वक खूप खूप धन्यवाद तिन्ही अंपायर्सचं। त्यानंतर आमचे साथी समालोचक मोहम्मद भाई पटेल यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरिता मी विनंती करेन समी पटेल यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। एकदा जोरदार टाळ्या मोहम्मद भाई पटेल यांच्यासाठी। यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी संजय जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान साहिल पाटील मॅन फ्रॉम बहाडोली, मुनीत कुडू मॅन फ्रॉम बहाडोली, मंजित कुडू मॅन फ्रॉम बहाडोली, हार्दिक पाटील बिंगो मॅन फ्रॉम बहाडोली, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। त्यानंतर अतिप पटेल यांना विनंती करेन, अतिप पटेल आमच्या ऑफिशियल स्कोरर अप्रतिम ज्यांनी स्कोररची भूमिका निभावली आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। मी सर्वर पटेल यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अतिप पटेल यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा। रमेशजी चव्हाण साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अतिप पटेल यांची स्कोरिंग अप्रतिम पाहायला मिळाली, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात अतिप पटेल यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया। जरूर। इसके बाद में किशोर डीजे आपण याचा आपला सन्मान केला जाईल। सन्माननीय आदरणीय महेंद्रजी गोवारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण किशोर डीजे यांचा स्वागत साठी चला या किशोर डीजे, किशोर वैडा भाऊजी आपला सन्मान होताना आपण बघतोय मुख्य व्यासपीठावरती आणि मेगा स्क्रीन वरती। धन्यवाद महेंद्र गोवारी। तसेच या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले 4 रात्र ज्याने आपले शब्दाचे वरती लोकांचे मन जिंकलेले असे आमचे मित्र, आमचे गुरु व्हॉइस ऑफ सुप्रीमो मिस्टर प्रमोदजी शेडगे सर यांचा सन्मान होणार आहे। नक्कीच अफसर पटेल यांना विनंती करतो आपण, अनिल सालुंके आपण याच आहे। क्या बात है, दिलों की धड़कन और कई लोगों की गले की ताईज बनी है इनकी आवाज। ऐसे हमारे वॉइस ऑफ सुप्रीमो, वॉइस ऑफ रतन बुआ, वॉइस ऑफ पालघर जिला और पालघर भूषण से नवाजा गया इन्हें, वो हमारे प्रमोद जी शेडगे सर, इनका स्वागत होता हुआ।
डिस्ट्रीब्युशन कडे वळणार आहोत. प्रथमतः बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्तम अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू ज्यांनी ग्राउंड फिल्डिंग लाजवाब केली असा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस? ओळखा पाहू कोण? सोहम तर आवाज येतोय अजून. सागर चव्हाण अजून. भावेश. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतला मी समी पटेल यांना विनंती करेन की प्लीज आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत समी पटेल. समी पटेल यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या वेळेला जातोय. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार सोहम इज अ सुपरस्टार. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट लिटिल चॅम्प सोहम याला देऊया आपण बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. धीरे यांच्या छत्रछायेखाली या खेळाडूने खरोखरच खूप प्रगती केली. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सोहम याचं कौतुक करूया. आणि मामाच्या छत्रछायेखाली खऱ्या अर्थानं भरत हिरे आणि खरोखर आपल्या सौभाग्यवतीला मानाचा सलाम असेल. एकदा जोरदार टाळ्या सोहम. वेल डन. आणि 3 बंधू आणि त्यानंतर सोहमने मात्र या वेळेला कीप इट अप सोहम. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे. एकदा तर जोरदार टाळ्या आलेत. आशिष गोंड 145 रन्स आणि त्याला बीट केलं, ओव्हरटेक केलं. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट टाकवाल प्रीमियर लीग 2026 सीझन 9 भावेश चव्हाण 153 रन. आता कुणाल दादी सरांच्या भाषेतच ते चांगलं बोलतात परंतु इथे फक्त आपण नॉर्मल बोलूया. तो आलाय, तो येतोय, तो आलाय. भावेश चव्हाण 153 रन आणि इथून 153 रन्स त्याच्या बॅट मधून नौशाद अधिकारी साहेब त्यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचं. आणि ही ट्रॉफी जी आलेली आहे ती भगवान तुकाराम साळुंके साहेब जे बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर. जोरदार टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट टाकवाल प्रीमियर लीग सीझन 9 अबुतला 16 विकेट्स आणि त्याला ओव्हरटेक केलं. तो गोलंदाज ठरतोय या स्पर्धेतला बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाजचा किताब टाकवाल प्रीमियर लीग सीझन 9 2026 मिस्टर अफरोज शेख. अफरोज शेख, कम ऑन द स्टेज अँड टेक युअर ट्रॉफी. अफरोज आपण यायचंय. थोडेसे निराश जरूर झाले. मी विनंती करेन चेतन साळुंके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. चेतनजी साळुंके यांच्या शुभ हस्ते अफरोज शेखला देऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या.
ज्यांनी मॅच टर्न केली आणि अबुतलाची विकेट घेतली असा ठरतोय अनिल मोहिते मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा. मी विनंती करेन शौकतजी पटेल साहेब यांना विनंती करेन आणि मॅन ऑफ द मॅच शेवटची मरहुमा रुबीना शौकत पटेल इनकी याद में जनाब शौकत हसन पटेल इनकी तरफ से मॅन ऑफ द मॅच शौकतजी पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते अनिल मोहितेला देऊया. खांद्यावर घेऊन येत आहेत. हेच खरं मित्रप्रेम आपल्याला पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या जेएसबी फायटर टीमचा. मॅन ऑफ द सिरीज कडे आपण वळणार आहोत जास्त वेळ न घेताना. आणि मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतला मालिकावीर बायसिकलचा हकदार अबुतला ज्याने जबरदस्त खेळ केला. 256 पॉइंट्स 4 पॉइंट्स ने थोडासा मागे राहिला परंतु अबुतलासाठी एकदा जोरदार टाळ्या बनल्या पाहिजेत. अबुतला हार्डलक परंतु अभिनंदन सुद्धा असेल आणि त्याला ओव्हरटेक केलं. मॅन ऑफ द सिरीज बायसिकल देण्यासाठी या स्पर्धेमधलं अप्रतिम असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन दोन्ही मान्यवरांना या. भगवानजी साळुंके साहेब आपण सुद्धा या. सुरेंद्र गोवारी साहेब आपण सुद्धा या. पोलीस पाटील आणि मॅन ऑफ द सिरीज ओळखा पाहू कोण. क्या बात आहे क्या बात आहे. अजून एकदा जोरदार आवाज आला पाहिजे. 260 पॉइंट्स 50 रन्स 21 विकेट्स 50 धावा आणि 21 विकेट ज्याच्या नावावर आहेत असा मिस्टर तंजीर शेख. एफ एंटरप्राइजेसचे तंजीर शेख ठरतायत या मॅचचा हिरो. ज्या पद्धतीने मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतला सर्वोत्तम गुणवंत खेळाडू. सध्या त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी परंतु काही हरकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. जर तरला थारा नाही आहे मात्र चांगलं प्रदर्शन केलं. एकदा जोरदार टाळ्या तंजीर शेख साठी होऊ द्या. अबुतलाला त्यांनी 4 पॉइंटने मात्र पुढे आला पाठीमागे टाकलं आणि 260 पॉइंट 50 रन 21 विकेट. या संपूर्ण आमच्या स्कोररचा मनपूर्वक धन्यवाद. टाळ्यांचा गजर तर येऊ द्या तंजीर शेख साठी. भगवानजी साळुंके साहेब आणि पोलीस पाटील सुरेंद्र गोवारी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. अप्रतिम जबरदस्त खेळ आपण पाहिलात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात तंजीर शेख यांचं करूया अभिनंदन. तंजीर शेख जास्त वेळ घेणार नाहीये. फक्त या स्पर्धेमध्ये आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. तंजीर शेख इस टूर्नामेंट के बारे में 2 लफ्ज आप अल्फाज. टूर्नामेंट तो बेहतरीन है और जो हमारे को जो चांस दिया कमेटी ने खेलने का मौका दिया और कमेटी का मैं शुक्रगुजार हूँ कि जिन्होंने हमें इधर मौका दिया और हम खेले और ज़्यादा से ज़्यादा हमने परफॉर्मेंस किया. जो हम हार गए उसकी हमारे को खुशी है. हमने सब कुछ किया लेकिन थोड़े से पीछे रहे हम. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या तंजीर शेख. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आता अफसर पटेल बाळा हेलो अध्यक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून ते काहीतरी मनोगत व्यक्त करतायत. जितने भी ऑनर जो टीपीएल में थे प्लेयर्स थे ऑनर्स थे और हम कमेटी की तरफ से हम उनसे ये कहते कि अगर हमसे कोई भी गलती हुई तो हमको माफ करो. सर्व आमच्या संघ मालकांचं टीम ओनरचं खूप खूप धन्यवाद आहे. द्वितीय पारितोषिक रनर अप जे आपण पाहत आहेत राहिलेले आहेत किंग खान रायडर्स टीम चे कॅप्टन या आपण व्यासपीठावर. आणि मी उपसरपंच मॅडमला विनंती करेन रेहाना
पटेल मॅडम की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. जे द्वितीय पारितोषिक फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ नाझिमबाई खतीब यांच्याकडून या सर्व ट्रॉफीज आल्या होत्या. जे पत्रकार आहेत आणि मी रेहाना मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चला या. किंग खान रायडर्स KKR अबुतला अँड ऑल टीम या आपण व्यासपीठावर यायचंय. मामूर खान थोडेसे निराश परंतु स्माइल तर बनते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहणार. आधी त्यानंतर आपण पाहिला तर अबुतला इम्रान यांना आपण पाहू शकतायत. संपूर्ण ही मंडळी टायगर अभी जिंदा आहे हे टॅगलाईन सध्या आपल्याला खूप फेम होताना पाहायला मिळते. सरवर पटेल अँड रेहाना पटेल मॅडम यांच्या शुभ हस्ते उपसरपंच या गावचे मुनीत कुडू सध्या मात्र फोटो सेशन करतायत. हळूहळू आता या सांगता समारंभ सोहळ्याकडे आपण सांगता करणार आहोत. महत्वाची ट्रॉफी ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो दिस गोड व्हावा आणि तो दिस गोड झालेला आहे. आणि सागरचं लक्ष बरोबर लागलेलं आहे त्या ट्रॉफीकडे की ट्रॉफी कधी येते. सागर त्या ट्रॉफीकडे खूप पाहत आहेत, आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त आहेत. त्यानंतर भावेश आणि आता या स्पर्धेतला टाकवाल प्रीमियर लीग सीझन 9 2026 चा चॅम्पियन GSB फायटर. मी विनंती करेन सरपंच साहेब सदानंद गणेशकर साहेब आपल्या शुभ हस्ते आणि संपूर्ण आमच्या मान्यवर मंडळींना सुद्धा विनंती करेन की आपण स्पर्श करावं या ट्रॉफीला. या संपूर्ण मान्यवर मंडळी मी विनंती करेन जे प्राइज आहे उपसरपंच मॅडम आणि संपूर्ण सदानंद गणेशकर साहेब यांच्या हातात आपण ट्रॉफी द्यावी. या स्पर्धेच्या माध्यमातून अनिल मोहिते काहीतरी मनोगत व्यक्त करतात. कैसे आ रहा यार, एक नंबर आया ना. क्या बात आहे, क्या बात आहे. नवीन ट्रेंड आहे सध्याच्या घडीला. अनिल सर्वांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. अनिलजी साळुंके साहेब यांना मी विनंती करेन की आपण या स्पर्धेविषयी मनोगत तर मोहम्मद भाई एंड करतील आता. नक्कीच प्रमोद सर काफी अच्छा रहा ये 5 दिन के सफर जहां पर हमारे तीनों अंपायर विश्वास पाटिल प्रेजेंट. पीछे से हट जाओ, खड्डे होंगे आगे मैच खेलने की है. विश नेटवर्क के तमाम मेरे भाई लोग, वैसे स्कोरर हमारे मान्यवर और सभी खिलाड़ियों के ऑनर और तमाम माँ बाप प्रेक्षक वर्ग, इनका हमारे पूरे पैनल की ओर से, हमारे दोनों कमेंटेटर इनकी ओर से हम तहे दिल से आपका शुक्रगुजार है. और हमारे से कोई गलती होंगी तो हम भी सॉरी चाहते, माफी चाहते कि हमसे अगर बोलने में कोई गलती हुई होंगी तो. थैंक यू, आपका प्यार ऐसा ही हम पर रहे और हम शुक्रिया. थैंक यू TPL कमेटी का, खास करके अफसर अनिल देव, सरजिल पटेल, सरवर पटेल, समी पटेल, होलिया दलवी, इनका मैं तहे दिल से, संजय हमारे साथ में, माजिद पटेल और रवि, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. थैंक यू, थैंक यू, थैंक यू. और आज की नाइट यहाँ पर और लगातार 5 दिन, थैंक यू डीजे, थैंक यू. लगातार 5 दिनों से हमारे को एक बेहतरीन खाने का इंतजाम किया गया. हमारी बहू हसीना अफसर पटेल, इनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते.
वैसे ही हमारे को 5 दिन तक लगातार चाय का इंतजाम किया गया हमारे पूरे पैनल को। वो सीमा मुजफ्फर पटेल, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, और तमाम क्रिकेट शौकीनों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। और आज की रात यहाँ पर समाप्त होती हुई मैं ऐसा ऐलान करता हूँ, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। और बाइक वाले फिर से एक बार ऐलान करता हूँ कि आराम से जाइए, घर पर कोई इंतजार कर रहा है। थैंक यू, एंजॉय करना है आपको भी।